नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर नमो शेतकरी हप्ता आनंदाची बातमी शेतकऱ्यांना वाटत होतं. आज हप्ता येईल की उद्या हप्ता येईल. मात्र सरकारने डायरेक्ट निर्णय जाहीर करत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे. मात्र आता शेतकरी मित्रांनो, सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार पूर्णपणे पैसे वाटप हे होईल. पण तुम्हाला त्यापूर्वी काही कामे करावी लागतील. तर शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये जमा होणार आहे. हे आता शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत, असं सरकारने जाहीर करून टाकलं आहे. तर आता आपण पुढे नेमका हप्ता कधी जमा होत आहे, कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी हप्ता मिळणार आहे, सर्व यादी आता आपण बघणार आहोत. लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेच्या हप्ता वाटपाच्या हालचाली सरकारने सुरू केलेल्या आहेत. सध्या स्थितीला पूर्णपणे नियोजन आता होणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत. यामध्ये शेतकरी मित्रांनो, पहिला टप्पा हा लवकरच आता सुरू करण्यात येणार आहे. कुणी यापासून आता वंचित राहणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचे पैसे आत्तापर्यंत न मिळाल्याचं कारण म्हणजे सध्या सरकार दुसऱ्या कामामध्ये जास्त व्यस्त होते. सध्या तुम्हाला माहीतच आहे, राज्यात किती पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई सरकारला द्यायची होती. त्यामुळे पीक विम्याचा देखील हा टप्पा जमा होत आहे. तर शेतकरी मित्रांनो, सरकारने स्पष्टपणे माहिती दिली आहे. आता पहिल्या टप्प्यामध्ये लाखो शेतकऱ्यांना लाभ आम्ही देणार आहोत. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांनी आता काळजी करण्याची गरज नाही. तर आता यामध्ये जर विचार केला तर आता सविस्तरपणे सरकारने माहिती मांडत असं सांगितलं आहे की आता सर्व शेतकऱ्यांना 2 कामे देखील करावी लागणार आहे. त्यातील पहिलं महत्त्वाचं काम लवकरात लवकर आता करून घ्यावं लागेल. तर शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारला केंद्रातून थेट आदेश, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याला आता उशीर करू नका, जाहीर करून लगेच वाटप करा. सरकारने दिल्या अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना. तसेच आता तर आता शेतकरी मित्रांनो, तुमची ती 2 कामे पूर्ण आहेत का लगेच तपासा. नाही तर हप्ता वाटप जरी झाला नाही तरी तुम्हाला मिळायचा नाही. तर आता जरी चालू झाला तर तुम्हाला मिळायचा नाही. तर आता चला, पुढचं कोणतं काम आहे ते मी तुम्हाला आता लगेच सांगते. त्यानंतर हप्ता कधी मिळणार आहे हे पण आपण लगेच बघू. तर आता हप्ता नेमका कधी मिळणार, कोणत्या तारखेला मिळणार, किती वाजता मिळणार, सविस्तरपणे पुढे बघणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, महत्त्वाच्या सूचना देखील आपल्याला बघायच्या आहेत. त्यामुळे लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर यामध्ये इकडे बघा, फार्म ID जर असेल तर जसा हप्ता वाटप सुरू होईल तसा हप्ता तुमच्या बँक खात्यात पडण्यास सुरुवात होईल. त्यामुळे तुमची चिंता ही दूर होईल. व आता सर्वात आधी हप्ता हा 100% तुम्हाला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, तरीही महत्त्वाचं काम म्हणजे तुम्हाला एक KYC करायची आहे. सेवा केंद्राकडे जाऊन तुम्हीही KYC करू शकता, म्हणजे तुमचं काम होऊन जाईल. व जसे सरकारकडून पैसे वाटप करण्यात येईल तसे तुमच्या बँक खात्यामध्ये येतील. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे, आता जाहीरही केलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता हप्ता या सप्टेंबर महिन्याच्या शेवटी हा जमा होणार असून आता काळजी करायचे कारण नाही. आलेल्या बातम्यानुसार अशी माहिती व्यक्त केली जात आहे, या सप्टेंबर महिन्यात हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे काळजी करू नका. काहींना पीक विम्याचे 15,000, काहींना 20,000, तर काहींना 25,000 रुपये अशी रक्कम पण मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळतोय. पण आता पीक विम्याचा प्रश्न मार्गी लागला असून आता नमो शेतकरी योजनेकडे सरकारने लक्ष देत आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाटपाची योजना पूर्ण केलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी काळजी करत होते, योजना बंद झाली की काय,
हप्ता लवकर कसा मिळत नाही? एवढा उशीर का होत आहे? PM किसानचे 2,000 जमा झाले, मग नमो शेतकरीचे 2,000 सरकार का देत नाही? मात्र सरकारने थोडा उशीर का होईना मोठा निर्णय जाहीर करत आता नमो शेतकरी योजनेचा जाहीरच केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंताही संपलेली आहे. हप्ता हा DBTच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. DBTला सरकार आता सुरुवात करत असल्यामुळे आता हप्ता वाटपायला उशीर होणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, आता हप्ता या सप्टेंबर महिन्याच्या शेवटी जमा होणार असून आता काळजी करण्याचे कारण नाही. आलेल्या बातम्यांनुसार अशी माहिती व्यक्त केली जात आहे. या सप्टेंबर महिन्यात हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली असल्यामुळे काळजी करायची गरज नाही. तर शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हा जमा होणार आहे. तर त्यासाठी आपली KYC पूर्ण करून घेणे गरजेचे आहे. तर चला शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.